स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेत असं नेहमी म्हणत होतो, चर्चा सुरू होती. पण आता ते होणारच. त्याच्यावरती राज्य शासनाने शिक्कामोर्तब केलंय. कारण उद्या राज्यातील नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत लॉटरी निघणार आहे मंत्रालयात. आणि त्यामुळे कोण नगराध्यक्ष, ओबीसी पडणार, इतर मागासवर्गीय आहेत, महिला आहेत, सर्वसाधारण आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण नगराध्यक्षाची उद्या पडणार आहेत. रत्नागिरी नगरपालिका ही जिल्ह्याची नगरपालिका, जिल्ह्याचे ठिकाण रत्नागिरी, शासकीय कार्यालय जिल्ह्याची रत्नागिरीत. त्यामुळे ह्या रत्नागिरी नगरपालिकेला एक वेगळं महत्व आहे. आणि ब वर्गातील नगरपालिका ही रत्नागिरीच्या शहराच्या दृष्टीने आणि राजकीय पक्षांच्या दृष्टीने सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आता चर्चा सुरू झाल्या आहेत. उद्या आरक्षण पडतंय, संभाव्य नगराध्यक्षाची लॉटरी कोणाला लागेल, उमेदवार कोण असेल, एकंदरीत चर्चा हा नाक्यावरती सुरू आहेत. हॉटेलमध्ये सुरू आहेत, सलूनमध्ये सुरू आहेत, टप्पा चालू आहेत. रत्नागिरी नगरपालिकेचा विचार केला तर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट अशी महायुती राज्यात सत्तेवर आहे. युती होणार असं पालकमंत्री उदय सामंतांनी सुद्धा सांगितलंय. त्याचबरोबर महाविकास आघाडी सुद्धा लढणार एकत्रितपणे असं उपनेते शिवसेनेचे उभाटाचे बाळ माने यांनी कालच सांगितलं. मग आता नेमकं आरक्षण पडल्यानंतर उमेदवार कोण असेल याच्या चर्चा सुद्धा आता सुरू झाल्या. युती झाली तर कोणाच्या पदरात नगराध्यक्षाचे पद पडेल, भाजप म्हणेल मला हवं की शिवसेनेला देण्यात येईल. युती झाली तर शिवसेनेकडे नगराध्यक्ष पदाचे दावेदार माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी आहेत. तरुण तडफदार नगरसेवक सभापती निमेश नायर यांचं नाव चर्चेत आहे. महिला सर्वसाधारण पडलं तर शिल्पाताई सुर्वे आहेत. इतर मागासवर्गीय महिला पडलं तर ज्येष्ठ नगरसेविका स्मितलताईंचं नाव आहे, पावसकर मॅडमचं. आणि त्याचबरोबर ओबीसी पुरुष पडलं तर तरुण तडफदार सुदेश मयेकर आहेत, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेटे यांची नावं चालू आहेत. भाजप स्वतंत्र लढलं तर सर्वसाधारण पडलं तर माजी नगराध्यक्षासाठी पूर्वी निवडणूक लढवलेले दीपक पटवर्धन पुन्हा चर्चेत आहेत. महिला सर्वसाधारण पडलं तर शिल्पाताई पटवर्धनचं नाव आहे. ओबीसी पडलं महिला तर शिल्पा वर्षाताई ढेकणेंचं नाव आहे, जे जिल्हाध्यक्ष आहेत. ओबीसी पुरुष पडलं तर माजी नगराध्यक्ष अशोक मयेकरांचं नाव चर्चेत आहे. अशी नावं बऱ्यापैकी चर्चेत आहेत. आणि महाविकास आघाडीने पडलं तर शिवसेनेला मिळावं यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा प्रयत्नशील राहील, शरद पवार गट. पण त्यांच्यामध्ये सुद्धा माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांचं नाव आघाडीवर आहे. आणि महिला पडलं तर त्यांच्या सौभाग्यवती सौ कीर यांचं नाव चर्चेत आहे. एकंदरीतच विचार केला आपण सगळ्या गोष्टीचा तर साधारणपणे यशी नावही चर्चेत आहेत. आता आरक्षण नेमकं काय पडतं, त्याच्यामध्ये संधी कोणाला मिळेल, युती होईल की न होईल, महाविकास आघाडी स्वतंत्र लढेल आणि भाजप सेना राष्ट्रवादीकडनं पुन्हा चर्चेतली नावं सुद्धा अजूनही अजित पवार गटाला फारसं दिसत नाही आहे. पण ही संभाव्य नावं सध्या तरी चर्चेत आहेत. एकंदरीतच काय, युती झाली तर रत्नागिरी शहरातील नगरपालिकेमध्ये सत्ता यायला सध्या तरी या परिस्थितीत अडचण दिसत नाहीये. युती नाही झाली तर मात्र तिरंगी झाली तर मात्र निवडणूक रंगतदार होईल. मागच्या वेळेस सुद्धा मिलिंद कीर, दीपक पटवर्धन आणि बंड्या साळवी अशी तिरंगी लढत झाली होती आणि शिवसेनेचे बंड्या साळवी 1200 मतांनी निवडून आले होते. पण त्यावेळेस सुद्धा ऍडव्होकेट दीपक पटवर्धनांनी सुद्धा मिलिंद कीरनी सुद्धा काही लक्षणीय मतं घेतली होती आणि तो चर्चेचा विषय ठरला होता. एकंदरीतच काय, उद्याच्या मंत्रालयात पडणाऱ्या रत्नागिरी नगरपालिकेच्या आरक्षणावरती मात्र अनेकांचं नशीब अवलंबून आहे. राजकीय लॉटरी कोणाला लागते हे सुद्धा आता दिसून येईल. टाइम डिनर करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.